आज सकाळी सकाळी किती सुंदर ऊन पडलंय आणि मी निघाली माझ्या माहेरी. तुम्ही म्हणाल, अगं शाळा तर नुकत्याच सुरू झाल्या, मग एवढ्यात माहेरी? तर त्यामागे एक कारण आहे. 5 जुलैचा तो मुसळधार पाऊस अनेकांसाठी आयुष्यभराची आठवण बनून गेला. कुठे पूर आला, कुठे झाडं उन्मळून पडली, कुणाच्या घरात पाणी शिरलं, तर कुणी आपली माणसंही गमावली. आणि त्याच पावसाचा फटका बसला चिंचवड गावालाही. पवना नदीचं पाणी थेट श्री मोरया गोसावी मंदिरात शिरलं आणि माझ्या भावाच्या दुकानातही. मला माहिती आहे, माझा भाऊ खंबीर आहे, तो पुन्हा सगळं उभं करेल. पण बहीण म्हणून मन काही शांत बसत नव्हतं, म्हणून आज त्याला भेटायला आले. सर्वात आधी घरी गेले. तिथे कळलं की आईची तब्येत पण बरी नव्हती. हवामान बदलल्यामुळे तिलाही त्रास झाला होता. त्यानंतर आम्ही श्री मोरया गोसावी मंदिरात गेलो. अजूनही साफसफाई सुरू असल्यामुळे बाहेरूनच दर्शन घ्यावं लागलं. आणि मग आम्ही पोहोचलो भावाच्या दुकानात. हे बघा, जवळपास अर्ध्या दुकानापर्यंत पाणी आलं होतं. मशीन, कम्प्युटर्स, फर्निचर सगळं पाण्याखाली गेलं होतं. अनेक वर्षांची मेहनत काही तासात पाण्यात गेली होती. पण प्रत्येक संकटानंतर एक नवी सुरुवात असते. स्वामींच्या कृपेने हेही दिवस निघून जातील आणि माझा भाऊ पुन्हा नव्या जोमाने उभा राहील, हा विश्वास आहे. तुम्हीही त्याच्यासाठी आणि अशा संकटातून गेलेल्या प्रत्येक कुटुंबासाठी एक छोटीशी प्रार्थना नक्की करा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत